हे साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचं ई-केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे. साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई-केवायसीची प्रक्रिया झालेली आहे. तर मित्रांनो, आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये सांगितलं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत साधारणपणे 1 कोटी महिलांची ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. म्हणजे लक्षात घ्या, साधारणपणे 12 नोव्हेंबर रोजी त्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती किंवा त्यांनी सांगितलं होतं की 1 कोटी महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. आता त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये काही प्रमाणामध्ये ज्यांना पती आणि वडील नाही आहेत अशा महिलांसाठी त्या ठिकाणी नवीन अपडेट दिलं आहे. परंतु फक्त 1 कोटी महिलांची ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. यावर अनेक विविध प्रश्न आहेत, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची संख्या, म्हणजेच की जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो 2,03,00,000 महिलांना 30 लाख महिलांना त्या ठिकाणी जमा करण्यात आला होता. मग जर 2,30,00,000 महिलांना ऑक्टोबर महिन्यापर्यंत पैसे मिळाले तर मग ई-केवायसीसाठी फक्त आत्तापर्यंत 1 कोटी महिलांनीच ई-केवायसी कशी पूर्ण केली, इतर महिलांचं काय होणार आहे? तर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत या सर्व महत्त्वाच्या अपडेट योग्य पद्धतीने आणि सर्वात आधी पोहोचणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय काय आहे की लाडकी बहीण योजनेची वेबसाईट, सरकारद्वारे जी वेबसाईट तयार करण्यात आली ई-केवायसीसाठी, ती वेबसाईट अजिबात चालत नाही. अजूनही अनेक लाडक्या बहिणींना त्यावरून OTP येत नाहीत आणि ह्या OTP येत नसल्यामुळे ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांची देखील ई-केवायसी त्या ठिकाणी होत नाही. अनेक महिलांनी त्या ठिकाणी घाई गडबडीमध्ये चुकीच्या पद्धतीने देखील ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेतली आहे आणि म्हणूनच जवळपास 1 कोटी महिलांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर साधारणपणे 1,30,00,000 महिला जर ई-केवायसीसाठी बाकी असणार आहेत तर हा खूप मोठा आकडा आहे. म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या लाभानुसार जवळपास अजून 50% महिलांची देखील ई-केवायसी प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण झाली नाही. आणि मग इतर महिलांचे काय होणार? त्या महिलांना सरकार थेट अपात्र करणार का? तर असं अजिबात होणार नाही. यामध्ये आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी काल बोलताना ही देखील बाब स्पष्टपणे सांगितली आहे की लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी आम्ही त्या ठिकाणी मुदत वाढ देणार आहोत. मग ही मुदत वाढ मिळाल्यानंतर वेबसाईटवर देखील या ठिकाणी सरकारने चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे, जेणेकरून लाडक्या बहिणींना OTP येतील. अजूनही लाडक्या बहिणी रात्री जागून आपली ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करत असतात त्या ठिकाणी, आणि म्हणून सरकारने त्या ठिकाणी वेबसाईट चांगल्या पद्धतीने अपडेट करून द्यावी, जेणेकरून लाडक्या बहिणी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना त्या ठिकाणी लाभ देखील चालू राहील. आता सध्या येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्या कारणाने सरकारला देखील लाडक्या बहिणींना नाराज करून जमणार नाही. म्हणूनच लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीमध्ये देखील मुदतवाढ करण्याचा निर्णय येत्या 1-2 दिवसांमध्ये घोषित होणार आहे. त्यासोबत ज्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, त्यांच्यासाठी देखील एक नवीन ऑप्शन त्या ठिकाणी वेबसाईटवर आणला जाईल आणि तो ऑप्शन आणून त्यांची देखील ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाईल. आता अनेक लाडक्या बहिणींचा स्वतःचा देखील काही प्रॉब्लेम आहे. म्हणजे काही लाडक्या बहिणींचं काय आहे की त्यांना स्वतःचा OTP येत आहे, परंतु त्यांच्या नवऱ्याचा OTP त्यांना येत नाही किंवा नवऱ्याच्या आधार कार्डला लिंक असलेल्या नंबरवरती OTP येत नाही. तर लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आधी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या पतीच्या किंवा तुमच्या वडिलांच्या किंवा तुमच्या स्वतःच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो नंबर त्या ठिकाणी चालू आहे का ते तपासा. त्या नंबरला OTP येतो का किंवा त्या नंबरला मेसेज येतात का ते तपासा. मेसेज येत नसतील तरी देखील तुम्हाला OTP येत नाही. तसेच त्या नंबरला तुमचा बॅलन्स किंवा रिचार्ज देखील असणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्हाला त्या ठिकाणी मेसेज येतात. अशा बाबी काही तुम्ही देखील तपासून घेणे गरजेचे असणार आहे. अन्यथा तुम्हाला देखील तुमच्या चुकीमुळे देखील तुमची ई-केवायसी प्रक्रिया रखडली जाऊ शकते किंवा ती होणार नाही आणि मग तुम्हाला मोठा फटका देखील बसू शकतो. आता ही ई-केवायसीची मुदतवाढ नक्की किती दिवसांची होईल? तर सुरुवातीला अंदाजानुसार काही ठिकाणी बोललं जात आहे की 30 नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याकरता मुदतवाढ देण्यात येईल. तर काही ठिकाणी 15 डिसेंबरपर्यंत देखील तारीख वाढल्याची शक्यता बोलली जात आहे. परंतु याबाबत अधिकृतपणे आपल्या महिला व बालविकास मंत्री येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये घोषणा करतील किंवा स्वतःच्या फेसबुक पेजच्याद्वारे पोस्ट करून माहिती देणार आहेत. आणि ही माहिती दिल्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत त्यांची देखील ई-केवायसी प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करून घ्यायची या संदर्भात देखील एक परिपत्रक येणार आहे आणि या परिपत्रकानंतर त्यांची देखील ई-केवायसी प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्यांना देखील वेगळ्या पद्धतीने त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेता येईल. आता
लाडकी बहीण योजनेबाबत जर हा 1 कोटीचा आकडा पकडला तर जवळपास अजून निम्म्याहून अधिक महिलांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी असणार आहे. त्यामुळे आम्ही देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा पेजच्या माध्यमातून महिलांना आवाहन करतो की तुम्ही तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. कारण ई-केवायसी तुम्हाला आज ना उद्या करावीच लागणार आहे, अन्यथा तुमच्या योजनेचे पैसे हळूहळू बंद होतील आणि बंद झालेले पैसे परत चालू होत नाहीत. म्हणून तुम्ही ई-केवायसी केली नसल्यास वेबसाईटवर जाऊन प्रयत्न करा. OTP येत नसेल तर रात्री थोडं उशिरा ट्राय करा, उशिरा नसेल तर सकाळी ट्राय करा आणि त्या पद्धतीने तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या. तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का किंवा तुम्हाला कोणत्या अडचणी येत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.